नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे घटस्थापना आणि नवरात्री या विषयावरती सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे घटस्थापना आणि नवरात्री निबंध. सत्य धर्माचा नेहमी जय होतो. सत्य धर्माचा नेहमी जय होतो. असत्याचा नाश हा निश्चित असतो. असत्याचा नाश हा निश्चित असतो. घटस्थापनेने शुभारंभ व्हावा. घटस्थापनेने शुभारंभ व्हावा. प्रत्येक जीव आनंदी राहावा. प्रत्येक जीव आनंदी राहावा. सत्य धर्माचा नेहमी जय होतो. असत्याचा नाश हा निश्चित असतो. घटस्थापनेने शुभारंभ व्हावा. प्रत्येक जीव आनंदी राहावा. भारत हा सण उत्सवांचा देश आहे. या सणांमध्ये नवरात्र उत्सवाला विशेष महत्त्व आहे. नवरात्र म्हणजे देवीच्या उपासनेचे पवित्र दिवस. नवरात्राची सुरुवात घटस्थापना पासून होते. आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी घट बसवून देवीची 9 दिवस भक्तिभावाने पूजा केली जाते. देवीचा होऊ दे उत्सव सुंदर. देवीचा होऊ दे उत्सव सुंदर. घटस्थापनेने उजळो घर घर. घटस्थापनेने उजळो घर घर. भक्तिभावाची होऊ दे ज्योत. भक्तिभावाची होऊ दे ज्योत. सुख शांतीने भरू दे प्रत्येक ओट. सुख शांतीने भरू दे प्रत्येक ओट. देवीचा होऊ दे उत्सव सुंदर. घटस्थापनेने उजळो घर घर. भक्तिभावाची होऊ दे ज्योत. सुख शांतीने भरू दे प्रत्येक ओट. घटस्थापना म्हणजे कलशाची स्थापना. या कलशामध्ये सुपीक मातीवर जऊ, गहू किंवा मक्याचे धान्य पेरले जाते. त्यावर नारळ, पान, फुलांनी सजवलेला कलश ठेवला जातो. हा घट म्हणजे देवीचे रूप मानले जाते. यालाच घटस्थापना म्हणतात. नवरात्रात प्रत्येक दिवशी देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. दुर्गा, महाकाली, सरस्वती, अंबा, भवानी या स्वरूपातून देवीचे दर्शन घडते. श्री शक्तीचे पूजन आणि आदर करण्याचा हा काळ आहे. घराघरात व मंदिरात देवीची आराधना, भजन, कीर्तन आणि आरत्या होतात. नवरात्रीत देवीची पूजा. नवरात्रीत देवीची पूजा. मिळते जीवनाला नवी दूजा. मिळते जीवनाला नवी दूजा. धर्म, संस्कृती आणि परंपरा. धर्म, संस्कृती आणि परंपरा यातूनच मिळते खऱ्या आनंदाचा धारा. यातूनच मिळते खऱ्या आनंदाचा धारा. नवरात्रीत देवीची पूजा. मिळते जीवनाला नवी दूजा. धर्म, संस्कृती आणि परंपरा यातूनच मिळते खऱ्या आनंदाचा धारा. नवरात्र हा उत्सव केवळ धार्मिक नसून सांस्कृतिक महत्त्वाचा आहे. या दिवसात गरबा, दांडिया, जत्रा,
सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते. गावोगावी आणि शहरोगावी देवीच्या मूर्तींची स्थापना करून भक्तिभावाने पूजन केले जाते. दसऱ्याच्या दिवशी सुवर्ण महोत्सव म्हणून आपापसात सोन्याची पाने देऊन विजयादशमी साजरी केली जाते. नवरात्राचा मुख्य संदेश म्हणजे सत्याचा नेहमी विजय होतो व अन्यायाचा पराभव होतो. सत्याचा नेहमी विजय होतो व अन्यायाचा पराभव होतो. देवी दुर्गेने महिषासुराचा संहार करून धर्माची रक्षा केली. त्याचप्रमाणे आपणही वाईट गोष्टींवर मात करून समाजात चांगुलपणा प्रस्थापित केला पाहिजे. दुर्गा माता शक्तीचे रूप. दुर्गा माता शक्तीचे रूप. तिच्या विना जाते जीवन थकून. तिच्या विना जाते जीवन थकून. भक्ती श्रद्धा ठेवूया हृदयात. भक्ती श्रद्धा ठेवूया हृदयात. आईचा आशीर्वाद लाभो प्रत्येकाला. आईचा आशीर्वाद लाभो प्रत्येकाला. दुर्गा माता शक्तीचे रूप. तिच्या विना जाते जीवन थकून. भक्ती श्रद्धा ठेवूया हृदयात. आईचा आशीर्वाद लाभो प्रत्येकाला. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.